नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बाही 10 इंचाच्या बाहीवर कट कसा करायचा आणि ब्लाउज बाही कशी स्टिच करायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हालाही अशा नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील। तर मग आज हे बघा, अस्तरची बाही मी कटिंग दाखवणार आहे। बाही कट करून घेतलेली आहे। तर आपल्याला बाही 10 इंचाची घ्यायची आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बाहीची रुंदी आहे 8 इंच आणि आपल्याला समोरचा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि इकडे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला बाही ही मेन कपड्याला स्टिच करून घ्यायची आहे, मगच आपण कट वर्क पाडणार आहोत साडीला बाहीला। तर आता आपल्याला मेन कपडा बघायचा आहे, सरळ मेन कपडा ठेवायचा आहे। मेन कपड्याची सरळ बाजू वरती यायला पाहिजे आणि उलटी बाजू खालच्या साईडनी जायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि आपल्याला सरळ एक टीप देऊन घ्यायची आहे। तर 5 स्टेप आपण आकार देऊन कट करणार आहोत, म्हणजे कट देणार आहोत बाहीला आणि तीच डिझाइन बनवायची आपल्याला। खूप सुंदर अशी डिझाइन आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्या, जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हे बघा, असं ठेवून घेतलेलं आहे मी, जिथपर्यंत काठ आहे तिथपर्यंत ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे सरळ टीप देऊन घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्रा झालेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अस्तर। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही केलं तरी चालेल, बघू शकता। आणि एक नग देऊन घ्यायचा आहे फिनिशिंगसाठी। ब्लाऊज शिवता येतं पण व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, त्याचंच कारण की आपण या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत नाही। तर इकडचा हा जो कपडा आहे शिलाईचा, तर तो इकडच्या साईडनी करायचा आहे आणि आता आपल्याला इथे नग देऊन घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित अशी परफेक्ट अशी शिलाई बसणार आहे। गोळ आणि वरचं कापड खाली, खालचं कापड वरती अजिबात येणार नाही असा नग दिल्यामुळे। आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती। त्याच्यानंतर अस्तर हे खालच्या साईडनी टाकायचं आहे आणि परत आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला पूर्ण बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्रा झालेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। सिंपल स्लीव्ज आपण जशी स्टिच करतो ना तशी आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला कट द्यायचा आहे, म्हणजे कट घेऊन आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। तर आता हे आपली बाही स्टिच करून झालेली आहे। आता आपल्याला ही डिझाईन करायला घ्यायची आहे। तर सर्वात आधी खालीवरती झालेला पार्ट हा कट करून घ्यायचा आहे, सेंटरवरती कट देऊन घ्यायचा आहे। आता ही बाही बाजूला ठेवते मी, सेम दुसरी बाही याच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर आपल्या दोघीही बाया रेडी आहेत। तर आता आपल्याला याच्यावरती कट द्यायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार आहे। तर बाह्या साईडला ठेवून देते मी आणि आपल्याला कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला याच्यात 2 बाह्या तयार करायच्या आहे। तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे। एक मी साधारण 7.5 इंच घ्यायचा आहे, तर एवढ्याची काही गरज पडत नाही, तुम्ही 5 इंच पेपर घेतला तरी चालेल। याच्यात आपले दोघीही होणार आहेत, बघू शकता। हा एक बाजूला ठेवून द्यायचा आहे। तर हे 2 आपण घेतलेले आहेत, तर डबल फोल्ड करून घेतलेले आहेत।
दोघीही म्हणजे हे 4 आहेत, 4 फोल्ड आहे हे, इकडच्या साईडने 2 आणि इकडच्या साईडने 4. तर आता आपल्याला बाही घ्यायची आहे, बाही मोजून घ्यायची आहे आधी. तर व्यवस्थित असं बाही फोल्ड केल्यानंतर तिचं सेंटर काढायचं आहे. सेंटरवरती आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे. हा कडू सेम असल्यामुळे दुसरा कडू घेते मी. तर सेंटरवरती आपण अशी सरळ रेषा देऊन घ्यायची आहे आणि वरतून आपल्याला साधारण 2.5 इंच मार्क करून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला 2.5 इंचापासून खाली 3 इंचापर्यंत आपल्याला हा कट घ्यायचा आहे, म्हणजे एवढा आकार येणार आहे आपला. तर आता हे बाजूला करून द्यायचं आहे आणि 3.5 इंचावरती आपल्याला इथं कॅनव्हास पेपरवरती आपल्याला मार्क करायचं आहे. तर इकडच्या साईडने आपल्याला इकडच्या साईडने 1 इंच घ्यायचं आहे आणि म्हणजे रुंदी 1 इंचाची घ्यायची आहे आणि उंची आपल्याला 3.5 इंचाची घ्यायची आहे. कंप्लीट 3 इंच येणार आहे आपला कट. तर आपल्याला वरच्या साईडने आणि खालच्या साईडने आपल्याला थोडंसं मार्जिन सोडायचं आहे. तर आपल्याला इथून एवढं मार्जिन राहील, खाली एवढं 1/2 इंच मार्जिन राहील आणि आपल्याला इथून असा आकार द्यायचा आहे. तर व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता हे कट करून घेते मी. तर हे बघा असा आकार देऊन घेतलेला आहे. खूप छान असा आकार आलेला आहे. आता आपल्याला इकडच्या साईडने एक्स्ट्रा आहे तो पेपर, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इकडच्या साईडने एवढ्या पेपरची काहीच गरज नसते, म्हणून हाही कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि अस्तर घ्यायचं आहे. हे साईडला ठेवते मी थोडा वेळ. अस्तर घ्यायचं आहे आपल्याला. या अस्तरचे 2 पार्ट करायचे आहेत आपल्याला. आता हे दोघी पार्ट आपल्या दोघी बाहींना होतील आणि याच्यावरती आपल्याला कॅनव्हास पेपर जो आपण कट केलेला होता तो ठेवून घ्यायचा आहे. तर हे बघा असं. आणि आपल्याला एक टीप देऊन घ्यायची. सरळ मध्ये टीप दिल्याने काय होतं की आपण जेव्हा स्टिच करतो ना तेव्हा इकडे तिकडे सरकत नाही, म्हणून आपण शिलाई देऊन घ्यायची आहे मध्ये. आता एक्स्ट्रा झालेला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडंच ठेवायचं आहे एक्स्ट्रा. तर इकडच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे बघा असं वाळून घेतलेलं आहे मी. आता सेम दुसऱ्याच बाजूचं मी तयार करून घेणार आहे. तर हे बघा दोघीही मी रेडी करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला ह्या बाईवर जसं मार्किंग केलेलं होतं तर तसंच ठेवायचं आहे आपल्याला. आणि व्यवस्थित असं सेंटरवरती आपण ही मध्ये शिलाई दिलेली आहे ती शिलाई आणि खालची मार्किंग व्यवस्थित असं सेंटरवरती यायला पाहिजे. जर आपण व्यवस्थित सेंटर काढलं नाही बाईचं तर आपली ही डिझाईन एकाच साईडनी होत असतो हा कट. तर तो व्यवस्थित वाटत नाही. जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करतो आणि ब्लाऊज घालतो तेव्हा हे एकाच साईडनी जातं. म्हणून या वेळेस आपण जेव्हा कट देत असतो ब्लाऊजला बाहीला, तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की सेंटर काढून मगच आपल्याला हे कट द्यायचे आहेत. तर व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे आणि मध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे, मग आजूबाजूला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे मध्ये. तर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि मगच कट करायचं आहे आणि थोडंसं अंतर सोडून कट करायचं आहे. आपल्याला कट द्यायचे आहेत म्हणून.
तर हे बघा असं कट करून घ्यायचं आहे. आणि आता इथं आपल्याला या कोपऱ्याला आणि मध्ये छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा पलटी करू ना तर तेव्हा व्यवस्थित असं पलटी होईल म्हणून खालचाही कट द्यायचा आहे. पण कट देताना आपण जी शिलाई दिलेली आहे तर ती कट नाही व्हायला पाहिजे, म्हणून सांभाळून कट द्यायचे आहेत. तर आता हे आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं मधल्या साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे. हे सगळं कापड इकडच्या साईडनी गेलं तर वरती असा छान असा कट तयार होतो. हे बघा खूप छान असा आकार आलेला आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे कोपरे काढून आणि मगच आपल्याला याच्यावरती दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि दाब शिलाई टाकताना एकदम सावकाश टाकायची आहे. काम कसंही असू द्या पण त्याच्यात फिनिशिंग ही महत्त्वाची असते. व्यवस्थित फिनिशिंग नाही आली तर आपण कसंही काम केलं तरी ते व्यवस्थित दिसत नाही. तर हे बघा, तर आता याला आपण एक मध्ये छोटंसं हँगिंग लावणार आहेत, म्हणजे लटकन. तर मी दोऱ्याने एक छोटा सफेद मणी घेतला आहे, म्हणजे मोती मोठा आहे. तर इकडच्या साईडनी निघू नये खालून म्हणून मी एक छोटा गोल्डन कलरचा मणी टाकलेला आहे आणि त्याच्या मागे गाठ मारून घेतलेली आहे. आणि वरच्या साईडनी असे मणी वळून घेतलेले आहेत आणि सुई धाग्यामध्येच. आणि आपल्याला आता इथं टक करायचं आहे, ते म्हणजे शिवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे, पॅक करायचं आहे एकदम. तर हे बघा छान असं मस्त मध्ये लटकन तयार झालेलं आहे. आणि आता आपण दोरा कट करून घेणार आहोत. तर आता आपल्याला इकडच्या साईडनी, म्हणजे तुम्हाला जर लेस लावायची असेल तर लावू शकता, नाही लावली तरीही छान दिसेल, पण याला मी लेस लावणार आहे. तर हे बघा खूप छान असं तयार झालेली आहे बाहीचं. आणि घातल्यानंतर खूप छान असा लुक येणार आहे. तर हे बघा व्यवस्थित असं. आणि लेस लावताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की आपण जे लेस लावतो तर ती व्यवस्थित फिनिशिंग सहित लावली गेली पाहिजे. आता मी बाहीला खालच्याही साईडनी इकडे दंडगेरच्या साईडनी मी लेस लावून घेणार आहे, तीच लेस लावणार आहे. तर हे बघा रेडी आहे आपली बाही. तर आपल्याला सेम पद्धतीने दुसरीही बाही तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा दोही बाया मी व्यवस्थित रेडी करून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर डिझाईन आहे, सिंपल आहे पण खूप छान दिसते घातल्यानंतर. एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. बाहीला खूप छान लुक आलेला आहे. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी नवनवीन जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.